छान कुरकुरीत आणि काटेदार चकली बघितली की हमखास तोंडाला पाणी सुटतं. या पद्धतीची कुरकुरीत आणि काटेदार चकली ही बऱ्याच घरांमध्ये दिवाळीमध्ये हमखास बनवली जाते. आजच्या या रेसिपीमध्ये अगदी छान कुरकुरीत चकली कशी बनवायची ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. यामध्ये भाजणी करण्यापासून ते चकली तळेपर्यंतच्या लागणाऱ्या संपूर्ण टिप्स मी शेअर केलेल्या आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, मी सुप्रिया. रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. भाजणी बनवण्यासाठी 1 किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. त्याऐवजी कुठलाही जाड आणि जुना तांदूळ या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. त्यानंतर अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे. पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आणि मग अर्धा पाव उडीद डाळ घेतलेली आहे. आता ह्या सगळ्यांचं प्रमाण जे आहे ते वाटीनुसार मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता. आता हे सगळे पदार्थ जे आहे ते मी धुवून घेतलेले आहेत. डाळी आणि तांदूळ, फक्त पोहे, धणे, जिरं आणि ओवा जे आहे ते मी धुतलेलं नाही. तर या ठिकाणी 1 वाटी पोहे घेतलेले आहे, 50 ग्रॅम किंवा अर्धी वाटी इतके धणे, त्याच्या निम्मे जिरं आणि 2 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे. आता सगळ्यात अगोदर भाजणी करताना एक मोठी कढई घ्यायची आहे, जाड अशी, जेणेकरून तांदूळ हा एकसारखा भाजला जाईल आणि एकसारखी त्याला हीट लागेल. तर मंद आचेवरती छान भाजून घ्यायचं आहे. भाजणीसाठी लागणारं सगळं साहित्य मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून पातळ कपड्यावरती वेगवेगळं पसरवून घेतलं आणि मग ते उन्हामध्ये सुकवून घेतलेलं आहे. त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. या पद्धतीने छान तांबूस रंगावरती तांदूळ व्यवस्थित भाजून घेतलेले आहे. भाजणी बनवताना एकतर ती जास्त भाजायची देखील नाही आणि किंवा खूप कच्ची देखील राहता कामा नये, यामुळे ही चकली बिघडली जाते. आता या ठिकाणी डाळ देखील व्यवस्थित मंद आचेवरती लालसर रंगावरती भाजून घ्यायचे आहे. आता मी सगळे पदार्थ हे एकावर एक घालून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर सगळे पदार्थ सेपरेट ठेवून भाजून घेऊ शकता, जेणेकरून जर एखादा पदार्थ थोडासा मऊ राहिला किंवा नरम राहिला तर तुम्ही तो परत भाजून घेऊ शकता. चणा डाळ देखील व्यवस्थित भाजून झालेली आहे, ती देखील तांदळावरती काढून घेतलेली आहे. आता लगेचच त्याच कढईमध्ये मुगाची डाळ घालून घ्यायची आहे. मुगाची डाळ भाजताना ती कंटिन्यू हलवणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण मुगाची डाळ पटकन करपली जाते. त्यामुळे मंद आचेवरती व्यवस्थित डाळ लालसर रंगाची होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर या ठिकाणी डाळ छान भाजून झालेली आहे, ती देखील ताटावरती काढून घेऊयात. लगेचच उडदाची डाळ देखील भाजून घेऊयात. उडदाची डाळ भाजताना देखील मंद आचेवरती आणि कंटिन्यू हलवून घेत भाजून घ्यायचे आहे. उडदाच्या डाळीचं प्रमाण हे चकली करताना कमी असावं मुगाच्या डाळीपेक्षा, यामुळे चकली छान खुसखुशीत होते. जर चकलीमध्ये उडदाची डाळ जास्त झाली तर चकली कडक होण्याची शक्यता असते. उडदाची डाळ छान भाजून झाली की यामध्ये पोहे घालून घेतलेले आहे. पोहे अगदी 1 मिनिटभर मी भाजून घेतलेले आहेत. पोहे नाही भाजले तरी चालतात, परंतु या ठिकाणी थोडंसं पावसाचं वातावरण होतं आणि मऊ पडलेले पोहे होते, म्हणून फक्त कुरकुरीत करण्यासाठी पोहे जे आहेत ते मी भाजून घेतलेले आहेत. पोहे देखील ताटामध्ये काढून घेतले. आता याच कढईमध्ये धणे भाजून घ्यायचे आहे. धणे, जिरे आणि ओवा भाजताना अगदी अर्धा मिनिटभर ओवा आणि जिरं भाजून घ्यायचं आहे, कारण यातला जो फ्लेवर आहे तो कमी होता कामा नये. फक्त आपल्याला हे सगळे पदार्थ गरम करून घ्यायचे आहेत. थोडासा त्याचा वास यायला सुरुवात झाली की लगेचच ते कढईमधून ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी धणे बघा छान भाजले गेलेले, अगदी थोडासा कलर मी चेंज केला. आता लगेचच ते काढून घेतलेले आहे. त्यानंतर जिरं घालून देखील 1 मिनिटभर जिरं मी परतवून घेतलेले आहेत. परतवलेले जिरे ताटामध्ये काढून घेतले आणि गॅस बंद करून ओवा देखील यावरती फक्त गरम करून घेतलेला आहे. या ठिकाणी सगळे पदार्थ हे गरम करण्याचं कारण त्यामधलं फक्त आपल्याला मॉइश्चर काढून टाकायचं आहे. त्यातला जो गुणधर्म आहे किंवा त्याचे जे वास आहे तो आपल्याला न घालवता हे पदार्थ छान भाजून घ्यायचे आहे.
यामुळे चकलीला छान वास येतो आणि दुसरं म्हणजे टेस्टही छान येते. आता हे सगळे पदार्थ मी एका ताटामध्ये घालून घेतलेले आहेत. सगळे व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत आणि मग रवाळ असे गिरणीमधून दळून घ्यायचे आहे. अगदी थोडंसं रवाळ लागेल इतकं पीठ मी या ठिकाणी दळून घेतलेलं आहे. आता दळलेल्या पिठापैकी 2 वाट्या पीठ मी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला चकलीसाठी याची उकड काढून घ्यायची आहे. तर त्यासाठी कढईमध्ये 2 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे. ज्या वाटीने मी पीठ मोजलेलं होतं त्याच वाटीने 2 वाट्या इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. आता याच पाण्यामध्ये चमचाभर मीठ घालून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. तिखटाचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर चकली छान दिसावी यासाठी यामध्ये तीळ घातलेले आहे. तीळ हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असतील तर नाही घातले तरीही चालतील. आणि चकली खुसखुशीत व्हावी यासाठी 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इतकं मी तेल घालून घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण देखील थोडंसं कमी झालं तरी चालेल, परंतु जर जास्त झालं तर चकली मऊ पडते किंवा तेलामध्ये फुटते. त्यासाठी तेलाचं प्रमाण हे योग्य प्रमाणामध्येच घ्यायचं आहे. तर पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये जे आपण पीठ घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी लाटण्याचा वापर अगोदर करणार आहे. त्यानंतर चमच्याने सगळं पीठ एकजीव करून घेणार आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि सगळं पीठ व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळं पीठ गरम असल्यामुळे आपण चमच्याने व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत. जर तुम्हाला या पद्धतीने उकड काढायची नसेल तर गरम केलेल्या पाण्याने देखील पीठ मळून घेऊ शकता. आता हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की मग यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिट हे मिश्रण आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर या ठिकाणी 10 मिनटं झालेले आहेत. पीठ देखील छान थंड झालेलं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर असा पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे. जास्त पाण्याचा जर वापर केला तर पीठ हे व्यवस्थित भिजलं जात नाही किंवा त्यामध्ये जर काही गुठळ्या असतील तर त्या फुटल्या जात नाही. यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी थोडं थोडं पाणी घेऊन हाताने व्यवस्थित दाबून घेत घट्टसर असा गोळा किंवा पीठ मळून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेलं आहे, परंतु ते अगदी सहज तुटतं आहे. त्याला चिकटपणा जो आहे तो आलेला नाही, फक्त गोळा व्यवस्थित तयार झालेला आहे. आता यातलं अर्ध पीठ घ्यायचं आहे, पाण्याचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे. चकलीचं पीठ जेवढं छान मळलं जाईल तितकी छान अशी चकली तयार होते. ती चकली वळताना तुटत नाही आणि एकसारखी तार जी आहे ती तयार होते. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी छान परफेक्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान चिकटपणा जो आहे तो पिठाला आलेला आहे, एकजीव झालेला आहे आणि सहजपणे ते तुटत नाही. याचा अर्थ व्यवस्थित पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे. आता लगेचच चकली तयार करून घेऊयात. त्यासाठी सगळ्यात अगोदर तेल गरम करत ठेवलेलं आहे. चकली तळताना जाड कढईचा वापर करायचा आहे. जाड कढईमध्ये मी तेल घालून तापत ठेवलेलं आहे. आता साच्याला सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये तयार केलेला किंवा मळलेला पिठाचा गोळा घालून घ्यायचा, साचा बंद करायचा आणि छान अशा चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर 2 पद्धतीने चकल्या कशा बनवायच्या ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही चकल्या पाडून घेऊ शकता. तर या ठिकाणी सोऱ्याने एकसारखी लाईनशीर अशी मी चकली पाडून घेतलेली आहे आणि आता ती व्यवस्थित हाताने रोल करून चकलीचा आकार देऊन घेणार आहे. दुसरी पद्धत म्हणजे साच्यानेच गोलाकार अशी चकली तयार करून घेणे. त्यासाठी साच्याने गोल आकार फिरवून घ्यायचा आहे आणि सुरुवातीचा जो भाग आहे तो व्यवस्थित दाबून घ्यायचा आणि मग गोलाकार असा साचा फिरवून चकली तयार करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी छान अशा गोलाकार चकल्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत. एक 6 ते 7 चकल्या बनवून घ्यायच्यात, लगेचच त्या तळून घ्यायच्या आणि मग दुसऱ्या चकल्या बनवून घ्यायच्या. कारण जर चकली वाळली तर ती व्यवस्थित
होत नाही, कडक होते. त्यासाठी थोड्या थोड्या चकल्या करायच्या आणि त्या तेलामध्ये तळून घ्यायच्या. तर या ठिकाणी तेल देखील छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये चकली सोडून घेऊयात. तर या पद्धतीने हाताने टाकायला भीती वाटत असेल तर झाऱ्यावरती चकली घ्यायची आणि अलगद ती तेलामध्ये सोडायची आहे. चकली तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसची फ्लेम ही मीडियम असावी. मंद गॅसवर जर आपण चकली तळली तर ती एकतर कडक होते आणि तेल पिते, आणि फुल गॅसवरती जर चकली तळली तर ती आतून कच्ची राहते आणि मग माऊ पडते. तर अशा पद्धतीने दोन्ही साईड व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता बुडबुडे अगदी कमी झाले, म्हणजे आपली चकली छान आतपर्यंत व्यवस्थित भाजली गेलेली आहे किंवा तळली गेलेली आहे. तर अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या ह्या तेलामध्ये सोडून मीडियम आचेवरती तळून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने सगळ्या चकल्या ह्या तयार करून झालेल्या आहेत किंवा तळून झालेल्या आहेत. अतिशय छान रंग आणि काटेरी चकली आपली तयार झालेली आहे. पीठ छान घट्टसर मळल्यामुळे चकलीला काटे बघा किती छान आलेले आहे आणि यावरती घातलेल्या तिळामुळे आणखीनच छान अशी चकली दिसते आहे. तर अशा पद्धतीने तयार झालेल्या या चकलीतली एक चकली मी तुम्हाला मोडून दाखवते. अगदी छान कुरकुरीत आणि अजिबात कडक न होणारी आणि अजिबात तेलकट न होणारी चकली आपली तयार झालेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.